नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र BBA BCA CET 2026 या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन 29 एप्रिल 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे मॉर्निंग शिफ्टचा, जो शिफ्ट 1 असतो, त्याचे डिटेल सोल्युशन रिझनिंग आणि मॅथ्सच्या क्वेश्चनशी करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. मास्टर गाईड टू महाराष्ट्र BBA BCA BHMSCT BMS आणि BBM BCA यासाठी जे आहे आम्ही एक पुस्तक लॉन्च केलेलं आहे ग्लोबल ऑनलाईन यांनी. तर हे तुम्हाला गाईड करणार आहे. या पुस्तकामध्ये कम्प्लीट सिलेबस कव्हरेज होऊन जाईल, ज्यामध्ये आपल्याला इंग्लिश, रिझनिंग, जनरल नॉलेज, अवेअरनेस, कम्प्युटर बेसिक्स हे सगळं तुम्हाला तिथे सेक्शन वाईज जे आहे ते सांगितले जाईल. विथ प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपल्याला इथे असणार आहे. सॅम्पल पेपर सुद्धा तुमच्या अभ्यासासाठी असणार आहेत. सोबतच सेक्शन वाईज जे पॉइंट स्टडी नोट्स इथे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला नक्कीच हे पुस्तक अभ्यास जर का तुम्ही करत असाल सीईटीचा, BCA CETचा किंवा BBA CETचा, तर ही पुस्तक तुम्हाला खूप खूप महत्वाची ठरणार आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते अमेझॉनवर अवेलेबल आहे. सध्या स्पेशल प्राइस सुरू आहे, तर तुम्ही नक्की विकत घ्या आणि चांगला अभ्यास करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन इफ द नंबर डिजिट 6 and 12 आर इंटरचेंज. तर आपल्याला एक हे सिरीज दिली आहे, त्यामध्ये आपल्याला म्हटलंय 6 आणि 12 जर का इंटरचेंज केले तर काय उत्तर निघेल. ठीक आहे. पहिली आपली स्टेप काय असणार आहे, हे असणार आहे 144 डिवायडेड बाय 4 म्हणजे 36. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण इंटरचेंज करणार आहोत. इथे 6 आणि इथे 12. ठीक आहे. म्हणजे 48 डिवायडेड बाय 6 किती असणार आहे, 8. ठीक आहे. त्यानंतर मग आहे आपल्याला इंटू, आता पूर्ण लिहून घ्या, 36 इंटू 8 इंटू 5 प्लस 12 प्लस 9. ओके. याचं करून घेऊ 288. ठीक आहे. इंटू 5 प्लस 12 प्लस 9 आणि 288चं काय होतं, 1440. ओके. मग 12 अधिक 9, 1440 अधिक 12 करायचं, ते किती होतं, 1452. आणि यामध्ये आपण परत काय करणार आहोत, 9 ऍड करणार आहोत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 1461. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आपण इथे बॉडमास आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला, त्या याच्याने आपण यूज केलेला आहे. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन. पहिले आपण डिव्हिजन करतो, यामध्ये पहिले आपण डिव्हिजन केल्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि शेवटी ऍडिशन केलेलं आहे. ठीक आहे. स्टेप 1 डिव्हिजन होती, स्टेप 2 मल्टिप्लिकेशन आणि स्टेप 3 होती ऍडिशन. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. ओके. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट कम्स इन अ ब्लँक प्लेस इन द सिरीज. आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे, 1 4 9 डॅश 25 36 आणि 49. एखादी नंबर सिरीज जेव्हा आपल्याला येते तेव्हा आपण इथे बघायचं की अनालाइज करायचं की ही एक वाढती सिरीज आहे की एक उतरती सिरीज आहे. ठीक आहे. उतरत्या क्रमाची आहे की चढत्या क्रमाची आहे. ओके. तर इथे बघा 1 आणि म्हणजे इथे 3 ऍड होत आहे, इथे होत आहेत 5 ऍड होत आहे. ओके. अशा पद्धतीने ही सिरीज जाते. ते हे आपली येते का बघा. म्हणजे हे 2, इथे 7, 9 मध्ये 7, 16. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा 25 मायनस 16 9. ठीक आहे. 36 मायनस 25 11 या दोघांचा आणि 49 मायनस 36 किती, 13 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर इथे आलंच आहे, D 16. ठीक आहे. हे एक ऑप्शन झाला मायनस प्लस प्लस करत असताना. आता परत एक आहे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर. तिथे 4 स्क्वेअर काय असणार आहे, 16 असणार आहे. हे खूप बेसिक लॉजिक आहे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 16 असणार आहे. हे आपल्याला नंबर सिरीज पाहायला पाहायला समजलं पाहिजे की हे एक स्क्वेअर सिरीज आहे. ठीक आहे. तर जर का तुम्ही नंबर सिरीजचा अभ्यास करत असाल तर पहिले तुम्ही स्क्वेअर्स पार्ट करून घ्या आणि क्यूब पार्ट करून घ्या. ठीक आहे. त्यांनीच आपलं अर्ध सॉल्व्ह होते आहे. समोरचा प्रश्न आहे, फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला इथून ऑड वन आउट करायचं आहे. यामध्ये पण सिरीज आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. 3 5 7 9 11 13 17. आता ही प्राईम नंबरची सिरीज आहे. आता कोणता प्राईम नंबर आहे ते आता इथे पेन न उचलता आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे सी. 3 5 7 11 13 17 हे सगळे काय आहेत, प्राईम नंबर आहेत. ठीक आहे. 9 हा प्राईम नंबर नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 9 असणार आहे, सी.
ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA BCSET एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, ते तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि सोबतच मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये ते असणार आहे. जर का तुमचं टार्गेट 90+ असेल तर हे क्रॅश कोर्स तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. याची जी फीज आहे ती 2,000 रुपये आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग पाहूया समोरचा प्रश्न. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे. 5 years ago, Mandar age was 3 times that of his son. 5 years hence, Mandar age will be twice that of his son. What are their current ages? तर आपल्याला विचारलेलं आहे की 5 वर्षापूर्वी मंदारची एज आहे ती 3 टाइम्स होती त्याच्या सनचा, आणि तरी पण आणि 5 वर्षानंतर ते ट्वाईस होते. मंदारची एज ट्वाईस होती त्याच्या सन. तर आता त्याची करंट एज किती असणार आहे दोघांचे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, मंदारचा आपण M घेऊ आणि सनचा आपण S घेऊ. ठीक आहे, M-5 S-5. ठीक आहे, M-5 3 थ्राईस होती ना, S-5. ठीक आहे, M-5 इज इक्वल टू 3S-15. M इज इक्वल टू 3S-10. हे काय इक्वेशन 1 झालं. ओके, त्यानंतर मध्ये 5 वर्षानंतर तर M+5 आणि S+5. ओके, तर M+5 ट्वाईस असणार आहे ना, तर S+5 म्हणजेच M+5 इज इक्वल टू 2S+10. M इज इक्वल टू 2S+5. +5 कसं आलं, 10-5 झालं. हे झालं इक्वेशन 2. आता आपल्याला दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, ओके. 3S-10 इज इक्वल टू 2S+5 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सबट्रॅक्ट करायचं 2-2S. ठीक आहे, सरळच याचं उत्तर येते 3S-2S म्हणजे S इज इक्वल टू 15. ठीक आहे, S ची इक्वेशन 15 आली. आता हे सेकंड इक्वेशन मध्ये ऍड करा. M इज इक्वल टू 2S+5. 2 इज इक्वल टू 15+5. 30+5 म्हणजे 35. हे मंदारची एज काय असणार आहे, 35 असणार आहे. आता इथे ऑप्शन मध्ये 2 ठिकाणी आहे, त्यामुळे आता आपल्याला सनची पण काढावी लागेल आहे. सनची काढायची असेल तर आता 35 याची आहे, तर सनची ट्वाईस म्हणाले होते, तर आपल्याला एक डोकं लागलं पाहिजे किंवा बघा 15×2=30 म्हणजे हा ट्वाईस ऑफ दॅट सन. तर आपल्याला आधी सनचं पण काढावं लागेल, कारण आपल्या ऑप्शन मध्ये तसं असणार आहे. ठीक आहे, सनचं आपण काढलं होतं, 1 मिनिट. ओके, M इज इक्वल टू 3. S किती निघालं होतं, S आपल्याला काढायचं आहे. ओके, S-10 मंदार 35 इज इक्वल टू 3S-10. ओके, 1 मिनिट. अशा पद्धतीने आपल्याला हे काढता येईल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, X इज इक्वल टू 35 आणि Y इज इक्वल टू 15. ठीक आहे, आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 3S-10 इज इक्वल टू 2S+5 हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यामध्ये 2S इज इक्वल टू 10, 2S इज इक्वल टू 10+5, S इज इक्वल टू 15. ठीक आहे, अशा पद्धतीने S चं 15 आलं आहे आणि M चं 35 आलं आहे. ओके, चला समोरचा प्रश्न आहे. 6 people A, B, C, D, E and F are sitting in a row. A is to left of B but right of the C, and D is extreme left. E is to right of B and left of F. What is the correct sitting order? एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणताय. ठीक आहे, डी हा एक्स्ट्रीम लेफ्ट डी. त्यानंतर काय म्हणते, ए इज टू लेफ्ट ऑफ बी. ए हा लेफ्ट राहणार बीचा. ठीक आहे, इथे लिहून घेते. त्यानंतर म्हणतात आहे बट राईट ऑफ सी. राईट ऑफ सी. ओके, त्यानंतर म्हणते ई इज टू राईट ऑफ बी. ई राईट ऑफ बी अँड लेफ्ट ऑफ एफ म्हणजे हे असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला, करेक्ट सेटिंग ऑर्डर आपल्याला मिळून जाईल. ओके, अशा पद्धतीने हे उत्तर असणार.
समोरचा प्रश्न आहे, एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. गिवन बिलो इज अ स्टेटमेंट अँड टू अझम्पशन. देअर अझम्पशन मे ऑर मे नॉट बी इन प्लेस इन द सेंटेन्स. स्टेटमेंट काय आहे? ऑल रोजेस आर फ्लावर्स, सम रोजेस फेड क्विकली. अझम्पशन आपण काय म्हणतो? सम फ्लावर्स फेड क्विकली. अझम्पशन म्हणतो फ्लावर्स दॅट फेड क्विकली आर रोजेस. तर आता आपल्याला सांगायचं कॉन्क्लुजन ए फॉलोज, कॉन्क्लुजन बी फॉलो, नादर कॉन्क्लुजन ए नॉर बी, बोथ कॉन्क्लुजन फॉलो. काय म्हणतात हा तुम्ही? सम फ्लावर फेड क्विकली. आपलं काय असणार आहे? सम फ्लावर फेड क्विकली, पण जे फेड होतात ते रोजेस आहे असं नाहीये. कॉन्क्लुजन ए जे आहे ते बघा, रोज हे फ्लावर आहे पण काही रोजेस हे फेड होत आहेत. ठीक आहे, त्यामुळे सम फ्लावर्स आर फेड क्विकली, हे आपलं उत्तर बरोबर आहे. सगळेच फ्लावर नाही, पण रोज हा त्यातला आहे जो फेड होतोय, पण आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. सम फ्लावर्स फेड क्विकली. ओके. समोरचा प्रश्न आहे, सॅम्युअल वॉक्स 8 किलोमीटर टुवर्ड्स द ईस्ट, देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 6 किलोमीटर. ही देन टर्न्स लेफ्ट अगेन अँड वॉक्स 8 किलोमीटर, देन टर्न्स राईट अँड वॉक्स 4 किलोमीटर. हाऊ फार ही इज फ्रॉम ही स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे, पहिले तर हे लिहून घ्या. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, याच्याशिवाय ते होणार नाही. ठीक आहे. सॅम्युअल वॉक्स टुवर्ड ईस्ट, ईस्टला जातोय 8 किलोमीटर, नंतर लेफ्टला वळतोय 6 किलोमीटर, त्यानंतर परत लेफ्टला वळतोय 8 किलोमीटर, देन टर्न्स राईट म्हणजे वर चालला म्हणजे 4 किलोमीटर. म्हणजे काय? 8 किलोमीटर, त्यानंतर 6 किलोमीटर, परत 8 किलोमीटर आणि त्यानंतर 4 किलोमीटर जातोय. तर हाऊ फार इज ही फ्रॉम ही स्टार्टिंग पॉईंट. तर तो स्टार्टिंग पॉईंट पासून किती दूर आहे? म्हणजे स्टार्ट कुठून केलं त्यांनी? इथून केलं. म्हणजे हे किती असणार आहे? 6. 6 + 4 10. म्हणजे तो 10 किलोमीटर जो आहे तो दूर असणार आहे स्टार्टिंग पॉईंट पेक्षा. हे खूप इझी आहे ऍक्च्युली. ठीक आहे, आता हे 6 होतं म्हणून हे 6 आपण पटकन इथनं घेतलं आणि 4 ते होतच ऑलरेडी. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला. आपले क्वेश्चन्स व्यवस्थित वाचलं की व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात येते आहे. ठीक आहे, स्टार्ट एंड तुम्हाला लक्षात आलं. हे स्टार्ट हे एंड आहे. विच वर्ड डज नॉट बिलॉंग टू अदर विथ द अदर? टुलिप, रोज, सनफ्लावर, ट्री. टुलिप, रोज आणि सनफ्लावर हे फ्लावर्स आहे, पण ट्री हा डिफरंट आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. ठीक आहे. समोरचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे, रीड द फॉलोइंग सिम्बल्स अँड देअर मिनिंग्स केअरफुली अँड द आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन देम. एक्स प्लस वाय, एक्स इज द मदर ऑफ वाय. ठीक आहे. एक्स मायनस वाय, एक्स इज द फादर ऑफ वाय. एक्स इंटू वाय, सिस्टर, अँड एक्स डिवाइड बाय एक्स इज द ब्रदर ऑफ वाय. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट पी इज द ग्रँडसन ऑफ क्यू? यामधून आपल्याला सांगायचं आहे. क्यू मायनस आर म्हणजे काय होईल? फादर. ठीक आहे, इंटू पी. हे काय? क्यू इज अ फादर ऑफ आर, तसं होईल. आणि आर इंटू पी काय होईल? आर इज द सिस्टर ऑफ पी. ठीक आहे, पण आपल्याला काय म्हटलं? पी इज द ग्रँडसन ऑफ क्यू, हे सांगायचं आहे. तर आपल्याला पी अँड आर हे सिबलिंग्स येईल आणि क्यू हे फादर येईल. हे आपलं इनकरेक्ट आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर येते क्यू, क्यू प्लस आर मायनस पी. क्यू प्लस आर म्हणजे क्यू इज अ मदर ऑफ आर. ठीक आहे, क्यू इज अ मदर ऑफ आर. देन आर अँड पी, आर मायनस पी, आर इज द फादर ऑफ पी. फादर ऑफ पी म्हणजे हा क्यूचा, पी काय? ग्रँडसन ऑफ क्यू. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. क्यू प्लस आर मायनस पी. ठीक आहे. समोरचा प्रश्न, इफ द गिवन फॅमिली कोड ए प्लस बी डिवाइड बाय सी मायनस डी, व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ डी टू ए? डी टू ए, तर आपल्याला हे मागे बघावं लागेल. काय होतं? हा, ए प्लस बी म्हणजे ए इज द मदर ऑफ बी. ठीक आहे. त्यानंतर बी डिवाइड बाय सी, बी इज द ब्रदर ऑफ सी. सी नंतर सी मायनस डी, सी इज द फादर ऑफ डी. व्हॉट इज द रिलेशनशिप टू डी टू ए? इट्स अ ग्रँड चाइल्ड, ग्रँडसन किंवा ग्रँड चाइल्ड. ए आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, ए मीन्स प्लस, बी मीन्स मायनस, सी मीन्स इंटू अँड डी मीन्स प्लस. देन द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग इक्वेशन. 40, डी मीन्स प्लस 4, सी मीन्स इंटू प्लस 19. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बॉडोमास रूलनी.
हे डिवायडेड बाय ऍक्च्युअली, ठीक आहे. हे आपण करू पहिले. हे येईल 10 इंटू 2 प्लस 19 मायनस 24, 20 प्लस 19 मायनस 24, 20 हे असणार 39 मायनस 24 आणि आपलं उत्तर येणार आहे 15. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे 15. ठीक आहे. त्यामध्ये काहीच नाही आपल्याला जे आहे प्लस मायनस जे आहे ना ते आपल्याला सांगायचं आहे. फक्त बॉडमोस रूल आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे. बेस्ड ऑन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बलून्स आर ब्लू इज कोडेड एज 834. Rainbow in sky coded as 723. Carpet is beautiful is coded as 629 and box is heavy is coded as 325. What will be the code for English teacher is my favorite teacher? English teacher is my favorite teacher. Okay. हा. आता बघा बलून्स 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 लिहिल्या. हे 3 आणि हे 4 बरोबर आहे. 3 6 4 5 6 7. ओके. इथे 7 आहे म्हणून 7. रेनबो मध्ये इन मध्ये 2 आहे आणि स्काय मध्ये 3 आहे. तर अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला बघा इंग्लिश हे 7 1 2 3 4 5 6 7 हे 7 2 2 3 5 6 7 8 9 3 6 7 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 7 7 2 2 9 7. सी जे आहे ते आपलं उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने पण प्रश्न विचारले जातात. फक्त आपल्याला कोड कसं आलेलं आहे ते व्यवस्थित पाहावं लागेल. ठीक आहे. हे डिकोडिंग कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. नंबर ऑफ लेटर्स आपल्याला याच्यामध्ये करायचं होतं. ठीक. समोरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कोडेड ऍज 52273 145. 5 आता आताच टेक्निक आपण वापरू. ठीक आहे. 1 2 3 4 5. 5 ते इथे आहे. इथे 5 नाही, इथे 5 नाही, इथे 5 नाही. म्हणजे बी आपलं उत्तर असणार आहे. सरळ सरळ आपलं बी उत्तर असणार आहे ना. काहीच करायची गरज पडलेली नाही. समोरचा प्रश्न आहे. नमन सेड and I both have puppy. Fact 2, Baban said I don't have puppy. Naman always tell the truth, but Baban sometimes lies. If the first three statements are facts, which of the following statement must also be a fact? Naman has a puppy, Baban has a puppy, Baban is lying. काय असणार आहे सांगा बघू. Baban and both have puppy. Baban and ओके. म्हणजे बबनकडे पण पप्पी आहे, नमनकडे पण पप्पी आहे. आणि थर्ड काय? बबन समटाइम लाईस. तर म्हणजे लाईन म्हणजे आपलं काय उत्तर असणार आहे? सी असणार आहे. 1 2 3 तिन्ही फॅक्ट्स आपल्याला बरोबर असणार आहे. ठीक आहे. कारण नमन म्हणतो माझ्याकडे आणि बबनकडे आहेच, पण नमन असं पण म्हणतो की बबन कधी कधी खोटं पण बोलतो, पण तेही मग ट्रुथच असलं पाहिजे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 2 आणि 3 असणार आहे. नंतर परत एकदा आपल्याकडे नंबर सिरीज आली आहे. 9 17 9 23 9 29 म्हणजे 9 हे रिपीट होत आहे, तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे. तर आता 17 इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे म्हणजे +6 होत आहे. इथे पण +6 होत आहे. मग 29 + 6 35 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडस असं बघायचं. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे. लुक केअरफुली द पॅटर्न अँड देन चूज विच पेअर ऑफ नंबर्स कम नेक्स्ट. 95 85 85 75 65 85 55 45 85 35. याच्यामध्ये 10चा फरक आहे, याच्यामध्ये 10चा फरक आहे, याच्यामध्ये 10चा फरक आहे. ओके. नंतर 65 आहे ना. 65 तर 85 आहे, 65 55 45 याच्यामध्ये पण 10चा आहे, याच्यामध्ये पण 10चा आहे. ठीक आहे. हे अशी असली पाहिजे. 95 85 85. ग्रुप 2 75 65 85. ग्रुप 3 55 45 अँड 85. 35 आणि मग आता असली हे असे असले पाहिजे. म्हणजे 25 हे 10 आणि 85. म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. 3-3चा ग्रुप इथे आपण केलेला आहे. ठीक आहे. 85 इथे कॉमन असणार आहे.
त्यानंतर लुक केअरफुली ॲट द सिक्वेन्स ऑफ सिम्बल्स टू फाइंड द पॅटर्न. आधी असं आहे, मग असं आहे, मग असं आहे, मग सरळच आपलं असं येईल है ना. बी आपलं उत्तर असणार. नंतर पेन इज टू पोएट ॲज अ निडल इज टू. पेन हा पोएट वापरतो, तर निडल थ्रेड, बटन, सेविंग, टेलर. रायटिंग करतो पेन पोएट हा, त्यामुळे आपलं काय असणार आहे, टेलर असणार आहे. निडल हे टेलरकडे असणार आहे. ओके, सिमिलरली निडल इज प्लेस बाय टेलर. समोरचा पेन इज पोएट ॲज निडल इज टू टेलर. ओके. समोरचा फाइंड अ पेअर दॅट हॅज सिमिलर रिलेशनशिप, जसं बाइंडिंग बुक, डिस्प्ले, म्युझिक, याच्या म्युझियम यामध्ये आपलं सांगायचं आहे. फ्रेम, पिक्चर, आर्टिस्ट, कार्पेंटर, नेल, हॅमर. बाइंडिंग आपण बुकला बाइंडिंग करतो, ठीक आहे. तर पिक्चरची फ्रेम असू शकते का, म्युझियम, डिस्प्ले, कार्पेंटर, आर्टिस्ट, नेल, हॅमर. फ्रेम पिक्चर आपलं असणार आहे. बाइंडिंग आपण बुक्स करतो, जसं फ्रेम आपण पिक्चर करतो. ओके. Here are some words translated from an artificial language. Grana Melke means big tree. Pina Melke means little tree. Melkehun means street house. Which word could mean big house? आता इथे मेलके म्हणजे ट्री, ठीक आहे. ग्रॅना म्हणजे बिग आणि पिन्नी म्हणजे लिटल, कारण मेलके म्हणजे ट्री आलं. ओके. तर बिग ट्री, तर ग्रॅना म्हणजे बिग, म्हणजे पहिलं ऑप्शन असलं पाहिजे आपलं ना. हाऊस म्हणजे है ना. ग्रॅना म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते काढता आलं पाहिजे आपल्याला. ओके, खूप इझी आहेत रिझनिंगचे प्रश्न. Below is a given statement followed by two courses of action numbered 1 and 2. You have to assume everything in the statement to be true, and on the basis of the information given statement, decide which of the suggested course of action logical follows for pursuing. Statement ahead, the Union Ministry of Tourism and Civil Aviation has fixed an annual target of rupees 10,000 crores by way of tourism earning towards the end of the current decade. Courses of action, there is no need for development of further new tourist spots to meet the target. Second आहे, the ministry should evolve attracting packages to woo the foreign tourists to the meet target. आता याच्यामध्ये कोणतं फॉलो करते ते आपल्याला विचारलेलं. तर काय म्हणतात, द युनियन मिनिस्ट्री ऑफ टुरिझम सिव्हिल हॅज फिक्स्ड अॅन्युअल टार्गेट, त्यांनी फिक्स केलं 10,000 करोडचं बाय वे ऑफ टुरिझम अर्निंग टुवर्ड्स द एंड ऑफ करंट इयर. तर देर इज नो प्रॉब्लेम, हे तर येणारच नाही. ते शुड अट्रॅक्टिंग पॅकेजेस, ते हे जर का त्यांनी अट्रॅक्टिंग पॅकेजेस केले तर आपले या स्टेटमेंटला फॉलो करू शकते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, स्टेटमेंट दिलाय, अ रिसेंट स्टडी शोज द चिल्ड्रन बिलो 5 डाय इन द सिटी ऑफ द डेव्हलपमेंट कंट्रीज मेनली फ्रॉम डायरिया अँड पॅरासिटिक इंटेस्टाईन बॉम्ब्स. ओके. तर कोर्स ऍक्शन काय घेतलं पाहिजे, तर गव्हर्नमेंट ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज शुड टेक द ॲड्युकेट मेजर्स टू इम्प्रूव्ह द हायजेनिक कंडिशन इन द सिटीज. चिल्ड्रन बिलो 5 इयर इन द सिटी डेव्हलपिंग कंट्रीज नीड टू बी केप्ट अंडर द पिरियडिक मेडिकल चेकअप. तर यापैकी दोन्ही फॉलो करतात, बोथ 1 and 2 फॉलो. ते ऍक्शन जे आहे ते दोन्ही आपण घेऊ शकतो ना या स्टेटमेंट करून. अशा पद्धतीचे प्रश्न आजकाल विचारले जातात आहे, की स्टेटमेंट दिलं जातं आणि आपल्याला या पद्धतीने कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे ते डिसाईड करतात. त्यामुळे कसं करायचं, व्यवस्थितपणे स्टेटमेंट आधी वाचून घ्यायचं, त्यानंतर कोर्स ऑफ ऍक्शन किंवा जे आपल्याला दिलेलं आहे ते वाचायचं, त्यानंतरच आपण टिक करायचं. ठीक आहे. आपलं इथे उत्तर असणार आहे 1 and 2. क्लिअरली आपल्याला दोन्ही डिसीजचं मेन्शन केलेलं आहे, तर त्यामुळे चेकअप्स वगैरे करून ते इम्प्रूव्ह करावे लागतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीओक्यू प्रश्न पाहिलेले आहे, 29 पाहिलेले आहे. तर ग्लोबल ऑनलाईन ॲपसाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झामसाठी क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आणि सोबतच मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. जर का तुमचं टार्गेट 90+ आहे तर ही बॅच नक्कीच तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे, क्रॅश कोर्स. आणि याची फीज आहे 2,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.